सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आजपासून म्हटलं डेली ब्लॉगिंग चालू करू. तसं मूळ तर काही होतं ना माझ्या, पण म्हटलं चालू करू काहीतरी नवीन टाकत जाऊ. आता डेली ब्लॉग टाकत जाऊ आपण यूट्यूबमध्ये. तर आज सकाळीपासूनच मला स्टार्टिंग केली आहे. आता उठला आहे व उठायची तर काही इच्छा नाही आहे. बाकी मग एक नंबर असं पाणी चालू आहे. मला धावतो मी बाहेर एकदम असं जोरदार असं पाणी चालू आहे. रातचंच पाणी चालू आहे ना. हे बा तिकडे पुढे शेत आहे म्हणजे पाणीच पाणी झालंय. आणि एवढं बेकार पाणी झालं आहे की तुम्हाला काय सांगू. रातच आता दुकानात दिला नाही. बाकी हे पाणी जायला चालू आहे. बाकी झालं तर पडलं दुकानाची ड्युटी म्हटली म्हणजे बडी कडक आहे. आणि तिच्यात मला बरसाचं असे उन्हाळ्या अशी पिवाळ्या अशी मान नाकाचा एवढा त्रास आहे ना, शिकायला लागून जातं. आता मी माहिती फोन झाले. बाकी मी आता फ्रेश होतो, ब्रश वगैरे करतो, आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो. रोजचं गोमय डेलीचं काम सर्वात पहिले सकाळी जे मी करतो ते म्हटलं म्हणजे हे पहा, याच्या वया ठेवणं. श्रद्धा सबुरीच्या हे काम आहे माझ्याकडे डेली. तर त्याच्या वया गिया ठेवतो, मग आंघोळ वगैरे करतो आणि मग दुकानाकडे निघतो. बिलकुल डेली आपली लाईफ बिलकुल कडक चालते सकाळी. आणि हे पहा आम्हा भासा आला आता टाकलो राम. हे टाकलो हा, तो त्याच्यात दोन मध्ये राहतो. पाणी सकाळचं चालू आहे. बघा तयारी करली. रेनकोट घालणं, हे रेनकोट घालणं म्हणजे जरा पडत नाही. बाकी कसं आहे, कामाला लागले माणसं, एकदा जिम्मेदारी पडली अंगावर, की रेनकोट असे काही असे घालणं पडते. नाही तर मध्ये ह्या गोष्टीची लय चीड होती. पण आता कसा नाही लागाय का हो माझी गेलं म्हटलं तू बी घाल भो, जवानपणा काही करू नको. आता वर्दी घातली भो, बंद करणार या कानामध्ये बळबळ करतोय. आता जाता आम्ही दुकानाकडे निघता. पाण्याबाईला उभं गाडी हो, लोक म्हणत पाणी येत नाही. आता बंद होती. आमच्या सारख्या आमच्या रोज विचार उठावून सकाळी दुकानात जाता येतं इथे. जे शेतात जात असतील, काम करत असतील ते इकडे बरंच बेकार आलाय. घरात काम आहे चाला असतो. तर दोस्त आहे हो, हे पहा पाणी चालू आहे भो. आणि असं रेनकोट घालून अपघात चालले. हे पहा तुम्ही रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे काही उमजाल्या मार्गाने. आणि मित्र आहे हो, हे पहा आमच्या गावच्या नदीचा पूल एक नंबर असा खतरनाक नजारा राहतो बिलकुल आमच्या गावले. बिलकुल जाबाज काम राहते ना हो. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला अशी सांगतो, इकडे बा खतरनाक वाटते की नाही बिलकुल. मी तुम्हाला दुसरी गोष्ट अशी सांगतो, हे जे इंस्टाग्रामवर जे रील वगैरे येतात ते बोर सांगता की आज तक रेनकोट नाही पहना, ये नहीं पहना, वो नहीं पहना. या सर्व रिकामचोट गोष्टी आहे. ज्याच्यावर काही जिम्मेदारी पडली, काही पडली तो बराबर घालतो. हे साले रिकामे ते राहता, ते ऍटिट्यूड काय ते नुसतं दाव्याचं राहते. घालतील देवी पहिले बरसात म्हणून थोडी वल्ली होतील, घालतील. बाकी मग पहिले येड्या मारतील. तुम्ही घालत नाही ना, मी असं नाही दिलंय, अल्फा मेलाय, हे मेलाय, ते मेलाय, काही मेल नाही. सर्वे बराबर थंडे पडता टाइम राहतो तो फक्त वचवच करायचा. मी 11वी-12वीत होता तेव्हा मी काल म्हणे ना काय रेनकोट नाही, सुटर नाही, गिटर नाही. सुटर घाली ना मी भर थंडीत तसाच जाय. बाकी मग आता कसं आहे, असो असं काम आहे. चला असो, मी भेटतो तुम्हाला आता दुकानात गेला की. आता आले हो दुकानात. हे आमचे जवान सकाळी पहिले बिस्कुटचे पुढे मागणार. म्हटलं कामगार दुकान उघडता काय नाही मग पुढे पाहता. चला ठीक आहे, पोचत आहे हो. आता आपली देवपूजा वगैरे झाली हो. आणि पाणी तर अजून बी चालूच आहे बाहेर. पाणी काही बंद व्हाय असं नाव आज वाटते काही घेणार नाही. म्हणजे काय काही नाही, गिरायकी चालते की नाही चालते काय समजले मार्ग नाही. पाणी पडत असलं म्हणजे गिरायकी एकदम स्लो होऊन जाते. दुसऱ्या दिवशी चालते. लबरी फुटायचा जो परसादी माल राहतो तो विकातो. बाकी आता समजेल काय विषय आहे काय नाही. भेटतो मी तुम्हाला. तर गौरव आलता भाऊ दुकानावर. गौरवचा आज बर्थडे आहे. त्याला हॅपी बर्थडे मित्रा. अशीच तरक्की करत राह. तू काय तरक्की करतोय मला काही मालूम नाही. बाकी करत राह तरक्की. ऑल क्लिअर झाला नाही आमचा जवानाला आहे. आता आमच्या जवान सगळ्यांना नाही बो स्टेशनवर. अब आमचा माणूस चाललाय विदेशामध्ये रेल्वेना. तिकीट बुक करायला चालले आहे. मग स्टेशनवर जाऊन भेटतो तुम्हाला. गाडी आलते बो स्टेशनवर. आम्ही तिकीट रिझर्वेशनच्या पायासाठी आमच्या जवानने हे काय नुसता फॉर्म घेतलाय. म्हटलं काही दुसरी प्रोसेस पाहत राहत आपण कुठे केली नाही बो रेल्वे. म्हणजे मी तिकीट बुक करलं नेहमी केलाय. बाकी मग तिकीट बुक करायचं आपल्याला काम आहे. त्या आमच्या जवान घेऊन आलता मला स्टेशनवर. पण चाल म्हण स्टेशनवर तपास काढ. बाकी ते काही आहे स्टेशन बळा जाबात झालाय आमच्या रावेरचा आता. हे बा
चालेल भाऊ मित्रा. चालले रे भाऊ, चालले रे मित्रा तू रे. 17चा भरती की 18चा पाजरा भाऊ कुत्र झाली. आज 17 तारीखला अजून निघणार आपल्याला 18 साठी पोहोचणार मित्रा. अजून आता कचोऱ्या गिचोऱ्या घेऊन जाऊ मग दुकानावर. आज लवकर दुकान वाढवलं भाऊ. बाबा आता जाणार शिरसाड्याने. मग आता घरी घरी जाऊ आणि मग निघू शिरसाडा जायसाठी. तो आमचा जवान जरा बरे गेला ना. हा एक जवान इकडे उभा आहे. तो हा जवान तो आला की जाता आता लवकर दुकान वाढवलं. घरी जाऊ तापा मारू डेमो मारला की निघू शिरसाड्या गाड्यांनी भेटतो मग मी तुम्हाला पोळे. आता जेवण करलं भाऊ. आता निघाले मग शिरसाडा जायसाठी. तोंड जरा जास्तच बाईते. हे जवान बसले सर्व. ठीक आहे म्हणतो काय रे. तर आम्ही आता इकडे आलते भाऊ रोई खेळायला आणि महाबली हनुमानचं दर्शन घेतलं. गाडी दर्शन घेतलं. एक नंबर वाटते. तुम्ही गेलाय का या मंदिरावर जरा कमेंट करून सांगा मला. आणि या मंदिराचा परिसर म्हटला म्हणजे एकच नंबर आहे. बिलकुल निवांत वाटते. नाही बोला. चला आता तिकडे साईबाबाचं ते मंदिर आहे तिकडे जाऊन पाया पडू. त्रयवाडी ब्रह्मा साई विष्णू लक्ष्मी कुबेर मंदिर आहे गाडी. आता इकडे आले आणि दर्शन वगैरे घेऊन फोन बडबड करतो. काय येईल कुठे नेसान देवाच्या ठिकाणी साईंना चाला पाया घ्या पळा निवांत. तर काय द्यायची बडबड. एक नंबर वाटते की नाही बिलकुल. मध्ये बी दाखवायचं तुम्हाला मी. चला साधा घेतला ना. हे बा आणि बाबांची मूर्ती आहे. लक्ष्मी कुबेर ब्रह्माजीची मूर्ती आहे. आले मग आता शिरसाड्याच्या पावनभूमीमध्ये वरून शिमशिम पाणी येते. मस्त येते. काम नाही आता मस्तपैकी महाबलीचं दर्शन घेऊ आणि मन एक नंबर मग असं जाबा धुणार. चला आता आम्ही जाता मध्ये काय विषय आहे काही नाही पाहला भाऊ. आता मस्तपैकी संकटमोचन महाबली हनुमानचं दर्शन घेऊ. महाबली हनुमानचं दर्शन घेतलं भाऊ आणि आता निघाले आम्ही बाहेर. पाणी चालू त्यासाठी कशी लवकर धाव घेणे पडेल घराकडे. म्हणजे कसं लवकर चालले जाऊ. नदीनं आलेली पूर येता कामा नये. नाही मग आमच्या सर्व माणसं बिलकुल जाबाज आहे. चप्याला लागून जातील कुठे त्याची गॅरंटी नाही. त्यासाठी कसा असो या आधी भाऊ कोणा गाडी लावून दिली आपल्या गाडीच्या पुढे. इकून तिकून पहिलेच तर पुऱ्या गाड्या लागेल. गाडी काढायला जागा नाही. जवान म्हणून आडी गाडी लावून दिली. काय करसान मित्र आहे हो सांगा तुम्ही. आता जडी पाय तटी काही ना काही आहे. भाऊ अडचण चला